आमच्या धनगर समाजाचा मूळ उद्देश आहे एसटी आरक्षण। आज आम्ही बरेच वर्षापासून एसटी आरक्षणासंदर्भात मोर्चे काढतोय, आंदोलन उपोषण करतो, पण आम्हाला आजपर्यंत कुठं पण यश आलेलं नाही। मागच्या बारामतीच्या मोर्चामध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं साहेबांनी की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, पण आजपर्यंत त्यांची कॅबिनेट झाली नाही काय की असं वाटते। त्यामुळे आमच्या जनतेचा रोष आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनी सुद्धा दिलेला शब्द पाळावा। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 9 सभा घेतली असते, 7 सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही धनगर समाज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपैकी संख्येने आहे, त्यांना बी आरक्षणाचा मार्ग आम्ही मार्गी लावतो, पण त्यांनी त्याच्यानंतर धनगराचा दर सुद्धा काढलेला नाही। त्याबद्दल आम्हाला त्या सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळा, धनगर समाजाची दिशाभूल न करता त्यांनी पाळावा, ही अपेक्षा आम्हाला सीएम शिंदे साहेबांकडून आहे। शिंदे साहेब नक्कीच आमच्या इथे मार्ग लागतील, आम्हाला आश्वासन त्यांनी सुद्धा दिले आणि ते पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। या अनुषंगाने मी सर्व सकल धनगर समाजाच्या त्यांनी विनंती करतो की दिलेले शब्द प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि आमदार साहेबांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी नांदेड शहरामध्ये स्मारक उभं करावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।